खरं तर मला मनीषाताईंनी खूप आग्रह केला. ताई पण माझ्या जिल्ह्यातल्या, बीड जिल्ह्यातल्या, आणि त्या म्हणल्या की आपले बीड जिल्ह्यातलेच गीते साहेब आहेत, तर तुम्ही मुलाखत घ्या. आणि आम्ही ग्रामीण भागातनं, अलीकडच्या काळात मराठी शाळांचा प्रश्न पण ज्वलंत आहे, त्यावर सिनेमा पण गाजून गेला. जिल्हा परिषद शाळेतनं शिकून माणूस मोठा होऊ शकतो का, तर त्याचं एक आदर्श उदाहरण आपल्या समोर बसलेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. ग्रामीण भागात आम्ही शिकून पुढं आलेले, शहरात आलेले, म्हणजे भारतातून इंडियात आलेले लोक आपण. आणि आम्ही शाळेत असताना कसं असायचं, आता आमच्या काळात असं होतं की दोन पद्धतीचे विद्यार्थी, आगाऊ विद्यार्थी आणि उद्धट विद्यार्थी. तर माझ्यासारखा आगाऊ या सदरात मोडणारा विद्यार्थी म्हणजे कसं, उदाहरणासहित सांगतो. एका बागेत पेरूच्या झाडावर एक जण चढला होता पोरगा, आणि ते बागेचा मालक आला आणि ते म्हणलं, खरे पिंट्या वर काय करायला लागलास? का माझी विट्टी अडकली ती काढतोय. अरे 6 महिने झाली विट्टी तिथंच पाहायला लागलो, तवाच का नाही काढलीस? तवा पेरू कच्चे होते ना काका. अशा आगाऊ सदरात मोडणारे आम्ही विद्यार्थी. दुसरा वर्ग उद्धट विद्यार्थ्यांचा, त्याचंही उदाहरण सांगतो. एक दिवस शाळेत पोरग उशिरा येत आणि मास्तर, का रे भांड्या काल का नाही आलास? ते म्हणतो, का काल आलेले काय कलेक्टर झाले काय सगळे? आज का उशीर झाला तुला? माझ्या भरोश्यावर बसत जाऊ नका, तुम्ही शिकवायला सुरुवात करीत. उद्या उशिरा आला तर तुला कोंबडा करीन, काळ्या रश्यात करा, झणझणीत करा जरा. असे 2 गट असतात. पण एक तिसरा महत्त्वाचा गट असतो जो हुशार विद्यार्थ्यांचा असतो, मेहनती विद्यार्थ्यांचा असतो, आणि त्यात भरतजी गीते साहेबांचा समावेश होतो. आणि हे हुशार विद्यार्थी शांतपणे शिकत 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 देशसेवा कधी करू लागतात, हे आपल्याला अलीकडच्या काळात आपण पाहतो की रियल हिरोंचा जमाना आहे. रियल हिरोंचा तसा कमी झालेला जमाना आहे, पण समाजापुढे रियल हिरो येणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, असं महत्त्वाचं वाटणारा मी एक नागरिक आहे. मुलाखतकारांनी जास्त बोलायचं नसतं, ही एक जाणीव लक्षात ठेवतो, म्हणून प्रस्तावना मी मोठी केली. नाही तर म्हणले त्यांना बोलू द्यायचं ना, ज्यांची मुलाखत होती त्यांना. अशा कमेंट येत राहतात खाली. जेवढं तुम्ही हसवाल तेवढं चांगलं आहे, त्याच्यानंतर मुलाखत चांगली होईल असं मला वाटतं. हो, नाही पण मुलाखत चांगली होईलच आपली, पण विषय थोडासा अवघड आहे आणि तो थोडा मनोरंजक पद्धतीने आपल्याला मांडला पाहिजे असं लक्षात आल्यानंतर माझी निवड मनीषाताईंनी केली असेल असं मला वाटतं. मनीषाताई, तुमची ही निवड सार्थ आहे असं मी जाहीर करून एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. बघा, आता मनीषाताईंनी आमंत्रित केलं म्हणून पहिला प्रश्न मी मनीषाताईबद्दलच विचारतो. मनीषाताईंबद्दल तुमचं काय मत आहे? सुरुवात माझ्यापासून होण्याच्याऐवजी आयोजकांपासून होते. हां, ते पण एक वेगळंच आयाम तुम्ही याच्यामध्ये सुरू केलेला हो, आहे. आणि ती एक सावित्रीची लेख आहे जिनी धडपडीत. तुम्ही जसं इंट्रोडक्शन केलं किंवा ओळख करून दिली, तसं त्या आपल्या म्हणजे आमच्या आणि तुमच्या अशा आपल्या बीडच्या आहेत. त्यामुळे काही कामानिमित्त त्यांची माझी ओळख झाली आणि एक ऋणानुबंध संबंध वाढत गेले. मागच्या 8 फेब्रुवारीला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमच्या सुप्याच्या प्लांटचं उद्घाटन झालं. त्यावेळी त्या तिथे आल्या होत्या. तो कार्यक्रम, तो आवाका, एक भरत गीते परळी तालुक्यातील नंदागोळसारख्या छोट्याशा खेड्यातून आलेला मुलगा एवढं मोठं काही एक विश्व तयार करू शकतो, म्हणून त्या माझ्याकडे एक निवेदन घेऊन आल्या. कारण मागच्या काही काळामध्ये 11 वर्ष झालं, आता आपणही सांगितलं माननीय खासदारांनी, 11 वर्ष झालं समाज उपयुक्त असे अनेक उपक्रम त्या घेत असतात. त्यापैकीच हा फेस ऑफ इन्स्पायरेशन हा त्यांचा उपक्रम 11 वर्ष झाला सुरू आहे. आणि त्यांनी मला एक निवेदन केलं की आपण ही आपली एक मुलाखत इथं घ्यावी आणि ती आपल्या बीडच्या भूमिपुत्राकडूनच होणार आहे. तुमचं नाव ऐकल्यानंतर मला दे धक्का आणि कायद्याचं बोला हे मी जर्मनीत पाहिलेले मूवी समोर आले. त्यामुळे अशा मुलाखतकाराकडून आपली मुलाखत करूनच घ्यायची म्हणून मी आज इथे आलो.
आता एक सावित्रीच्या लेकीचाच विषय चालला आहे म्हणून एक अवघड प्रश्न आधीच विचारून टाकतो, म्हणजे नंतर मुलाखत सोपी होत जाते. लग्नाआधी आपण प्रेमात पडतो जेव्हा, तेव्हा आपल्याला प्रेयसी म्हणते ते बघ ते झाड, आणि आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. त्याच प्रेयसीशी नंतर आपलं लग्न झालं, ती बायको झाली, जेव्हा ती म्हणते ते बघ ते झाड, तेव्हा आपण कोपऱ्यातला झाडू उचलतो. अशी परिस्थिती असते. आज तुमच्या सत्काराबरोबरच वहिनींचाही सत्कार झाला, तर ह्या तुमच्या प्रवासात वहिनींचा किती सहभाग आहे याबद्दल आम्हाला थोडंसं. मला असं वाटतं की तिचा या पूर्ण प्रवासामध्ये सिंहाचा वाटा आहे. कारण आपण जेव्हा विदेशात जर्मनीसारख्या एक विकसित देशामध्ये राहत असतो, तुम्हाला सर्व सुखसोयी असतात. त्यावेळी त्या सुखसोयी सोडून वापस भारतामध्ये परत यायचा होता, त्यावेळी तिने मला खूप मोठी साथ दिली. आणि त्यानंतर सुद्धा उद्योगामध्ये मी जेव्हा इथे आलो, तेव्हा सुद्धा असं होतं की आमची पहिल्या 1-2 वर्षात अशी हालाकीची परिस्थिती झाली की म्हणजे महिन्याचा खर्च पण भागेना. अशा काळामध्ये ज्या सावित्रीने माझी साथ दिली ती म्हणजे प्राची आहे. वा वा वा. आता मी तुमच्या बालपणाकडे येतो. खरं तर आपल्या मराठवाड्यामध्ये आता तुमचे बंधू पण इथं बसलेले आहेत, आणि एक आपल्याकडं भाषा म्हणजे मराठवाड्यातली भाषा असा हाबाडा बसशिला का नाही, आपले आडसकर साहेब म्हणायचे, एक टिपिकल आपली भाषा मराठवाड्यातली. त्यात आपले इंग्रजी शिकवणारे मास्तर पण चेंज द टेन्स बरं, एवढा येई ना का थोत्र्या, असं आपल्याला असंच शिक्षण घेत घेत या संघर्ष काळाविषयी, आणि तिथून डायरेक्ट जर्मनीमध्ये BMW कंपनीत तुम्ही जॉब केलात, या संघर्ष प्रवासाविषयी आम्हाला, आता इथं विद्यार्थी पण बसलेले आहेत तर त्यांना हे महत्त्वाचं आहे की आपण कुठे शिकतो, कसं शिकतो हे महत्त्वाचं नाही, आपण काय शिकतो हे खूप महत्त्वाचं आहे. त्याविषयी थोडंसं भाष्य तुम्ही करावं. माझा भाऊ इथे समोरच बसलेला आहे. माझा जन्म ज्या कुटुंबामध्ये झाला तिथे आम्ही 6 भावंड, सर्वात लहान शेंडेफळ मी, आणि 6 मुलं आणि आई वडील आणि त्याबरोबर आमची आजी, असं 9 माणसांचं कुटुंब. त्यांचा उदरनिर्वाह हा 2-2.5 एकर शेतीमध्ये, ते पण कोरडवाहू मराठवाड्यातली बरड जमीन, आपल्या भरड जमीन, ते पण परळीमध्ये पण 2 भाग आहेत. जो गोपीनाथ मुंडेंचा भाग तो जरा थोडा सुपीक आहे, आमचा भाग म्हणजे डोंगर, आम्हाला डोंगऱ्या म्हणायचे. डोंगऱ्या कुठे चालला, शाळेत चालला का. तर अशा डोंगराळ भागामध्ये माझ्या वडिलांनी खूप मोठा संघर्ष केला. खरे तर तेच उद्योजक होते. आमच्या एवढे जर शिकले असते तर ते आमच्यापेक्षा पुढे गेले असते. कारण आमच्या वडिलांनी सुरुवातीला एक छोटंसं किराणा दुकान, त्यानंतर शिंपीकाम, मग परळीमध्ये एक छोटंसं चहा नाश्त्याचं हॉटेल, असा प्रवास करत करत आम्हाला शिकवलं. मात्र पहिल्यांदा सर्वांना काही शाळेत पाठवता येणार नाही परळीच्या, म्हणून 3 भावंडांना पाठवलं. त्यांच्यावरची लिटमसची परीक्षा झाली, ते चांगलं शिकायला लागले. त्याच्यानंतर मग माझा जन्म झाल्यानंतर मात्र थोडीशी आमच्याकडे भरभराटी आली. आम्ही परळीमध्ये एका पत्र्याच्या घरामध्ये राहायला गेलोत, आणि तिथून पुढे जो वडिलांचा प्रवास आहे, नेहमीच चढ उतार असायचा, ऊन पाऊस असायचं. कधी शाळेमध्ये 3री 4थी 5वीला गेल्यानंतर कधी पुस्तकं 2 महिन्यानंतर मिळायची, मग ते मित्राची पुस्तकं उसने घेऊन त्याला शिकवायचं. या संघर्षामधनंच मला असं वाटतं की मी घडत गेलो. आज मी जे दिसतोय त्याची सगळी जडणघडण जी आहे ती गावामध्ये, त्या परिवारामध्ये झालेली आहे. आणि ही परिस्थिती लक्षात ठेवली की माणूस मोठा झाल्यानंतर त्याचे पाय जमिनीवर का राहतात, त्याचं कारण असं की COEP-ला त्यांनी इथे शिक्षण घेतलं, तर त्या COEP-ला आज गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी 1 कोटी रुपयाचं एक बजेट त्यांनी ठेवलेलं आहे. जे गरजू आहेत, ज्यांना शिक्षणाची फी परवडत नाही, पण जे हुशार आहेत. पिंपरी चिंचवड हे शहर अतिशय प्रेमळ शहर आहे. मी नेहमी पाहतो की सामाजिक कार्यामध्ये पटकन पुढे येणारे लोक या पिंपरी चिंचवडमध्ये आहेत.
तर ही गोष्ट मुद्दाम मी जाणीवपूर्वक सांगितली, कारण जेव्हा नाम फाउंडेशनसारखं सामाजिक कार्य आम्ही सुरू केलं त्यावेळी या शहरातनं जवळपास 1 कोटी रुपये इथे आम्हाला मिळाले होते देणगी दाखल. आणि हे काम आपण जेव्हा आज तुमच्याकडनं ह्या COEPच्या विद्यार्थ्यांबद्दल मुद्दाम मी हे म्हणून घेतलं की बरेच दानशूर नागरिक पण असतात तुमच्या या फंडामध्ये, ज्यांना मदत करावीशी वाटेल ते पण पुढे येतील याची मला खात्री आहे. आता तुमच्या कंपनीचं नाव एक मला जरा इंटरेस्टिंग वाटलं, कारण नेहमी आपण बघतो की नाव काहीतरी आपल्याला ठेवायचं असतं तिथं. आता बरेच आपण चहाची दुकानं पण रस्त्यात पाहिले, त्यांचं पण इंटरेस्टिंग असतं, नाव काहीतरी असतं, फलाना बिस्ताना चहा एकदा पिऊन तर पहा वगैरे तसं असतं. तर तुमच्या कंपनीचं नाव तौरल असं आहे. तर तौरल हे कशावरून आलं, कशामुळे हे नाव पडलं, असा एक उत्सुकतेचा भाग मला वाटतो. नक्कीच. जसं आपण ज्याला सनसाईन म्हणतो, तर तौरस आणि ॲल्युमिनियम असं हे एकाचे 4 शब्द आणि ॲल्युमिनियमचे 2 शब्द घेऊन तौराल झालं. तौरस हे आमच्या बिझनेस पार्टनरची रास आहे आणि त्याला एकदा तरी आयुष्यामध्ये एक कंपनी काढताना त्याचं कुठेतरी ते तौरसचं टी पाहिजे होतं, वळू पाहिजे होता. आणि इंडिया हे म्हणजे भरत, असं तौराल इंडिया असं नाव ते तयार. वा वा वा, म्हणजे नावामागची जन्मकथाही खूप रंजक अशा पद्धतीची आहे. आता आपण त्या विषयाकडे आलो. ॲल्युमिनियम हा विषय तसा आपल्याकडे अजून तितकासा माहीत झालेला नाही. जर्मलची भांडे जे आपल्याकडे पूर्वी होते, जर्मलच्या भांड्यात खाते आणि जर्मलच्या भांड्यात, पण जर्मलच्या भांड्यातलं खाणं आरोग्यकारक आहे का नाही ह्याच्यावर बरेच चर्चा परिचर्चा होऊन त्याची भांड्याचा वापर कमी झाला. पण ह्या ॲल्युमिनियम ह्या प्रकरणामध्ये तुम्ही कसे शिरलात आणि तो कशा पद्धतीनं तुम्ही ते मोठं विश्व, ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया असं तुम्हाला का म्हटलं जातं, याविषयी जरा सांगा. असे ना मकरंदजी, ज्यावेळी मी भारत देश सोडला आणि जर्मनीला गेलो त्यावेळीच माझं ठरलं होतं की भारतासाठी काहीतरी करायचं आहे. आमचा मोठा भाऊ जो आहे कर्ता म्हणून वडिलांनंतर पुढे आला, त्याची एक इच्छा होती की तू बाहेर देशात शिकावं आणि काहीतरी प्रकल्प आणावा. मग आता त्यांनी तर तेवढी बेसिक आयडिया दिली होती, पण आता पुढचं जे काही विश्व आहे ते मला तर शिक्षणाप्रमाणे मला पण काहीतरी डोकं लावायला पाहिजे होतं. तर मी एक विचार केला की आपल्या भारतामध्ये तंत्रज्ञानामध्ये कुठे पोकळी आहे, तर ती ॲल्युमिनियममध्ये आहे. ॲल्युमिनियमचं दरडोई कन्झम्पशन वापर जो आहे तो फक्त 2.7 kg पर कॅपिटा होतं, जेव्हा की चीन आणि जर्मनीसारख्या देशामध्ये 36 किलो आहे, म्हणजे 10 पटीने जास्त आहे. ह्या ॲल्युमिनियमचा उपभोग आपण फार कमी घेतला, कारण त्याला बनवणारीच लोक नाही आहेत. भलेही प्रायमरी ॲल्युमिनियम बनवणारी लोक हिंदाल्को, बाल्को, अनिल अगरवाल ही आहेत, पण त्यानंतर त्याच्या कास्टिंगचं किंवा त्याला वितळून त्याला एक आकार देणारी लोक कमी होती. सँडमध्ये तर कुणीच नव्हतं. म्हणून या तंत्रज्ञानामध्ये आपण काम करायचं असं ठरवलं आणि आज भारतामध्ये संरक्षणमध्ये जो सारथ टँक आहे त्याचा इंजिन ब्लॉक आजपर्यंत रशियामधनं येत होता, तो तौराल इंडियाने पहिल्यांदा 2019 मध्ये बनवला. अमृत भारत ही जी रेल्वे आहे त्यातले 4 गिअर केस आजही जर्मनीवरनं येत होते. 2022 मध्ये तौराल इंडियाने पहिल्यांदा भारतात बनवले. त्याचं एक विशेष आणखी उदाहरण सांगायचं म्हटलं तर ज्या दिवशी माननीय पंतप्रधानांनी अमृत भारत या ट्रेनचा हिरवा झेंडा दाखवून अयोध्येमध्ये जेव्हा त्याचा सुरुवात केली त्या रेल्वेची, त्यावेळी भारतामध्ये तौराल इंडियानी बनवलेली 4 गिअर केस त्याच्यामध्ये दौडत होती. वा वा, हा एक मोठा संयोग होता. वा, मनापासून अभिनंदन. खरं तर मी मुद्दाम ॲल्युमिनियम या विषयाची थोडी विस्ताराने गोष्ट कळावी. सोनं म्हणलं असतं तर लगेच कळलं असतं सगळ्याला, कारण आपल्याकडे सोन्याचं काही हायगाय नाही आहे. सगळ्याच्या गळ्यात चैनी फेनी सगळं असतं. बरं, त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत हे पण असतं. ते बेंटेक्समधले बरेच उद्योजक आहेत. पण ॲल्युमिनियम हा विषय म्हणजे मुळात शब्दच म्हणायला अवघड आहे, त्या तिथपासून सुरुवात आहे. पण ह्या ॲल्युमिनियमचा उपयोग जसं आपण म्हणलं की किचनवेअरमध्ये आपण तो वापर कमी केला. जर्मनचे भांडे आता आपल्याकडे नसतेत, पण हा आता जसं तुम्ही सांगितलं की रेल्वे असेल किंवा स्पेस असेल किंवा
वाहनांच्या एअर हे असेल, अशा विविध ठिकाणी त्याचा ॲल्युमिनियमचा वापर आपल्याकडे अजून कुठल्या क्षेत्रामध्ये तो वापर होतो? आता जसं एरोप्लेन असेल, कारण ॲल्युमिनियम हे स्टील सर्वांना माहीत आहे, स्टीलपेक्षा 3 तिप्पट हलकं आहे, रिसायकलेबल आहे, करोजन होत नाही, त्याला गंज लागत नाही. जर ॲल्युमिनियम तुम्ही 40 वर्ष फेकून दिलं तरी सुद्धा त्याला काही गंज लागत नाही. स्टील आता एक 10 वर्षामध्ये सडायला लागतं आणि त्याची व्हॅल्यू कमी होते. त्यामुळे ते हलकं असल्यामुळे इंधन कमी लागतं, मेंटेनन्स कमी लागतं, रुळांची घसरण कमी होते. जर तुम्ही कारमध्ये लावलं तर कारचा वेग वाढतो, कारण तेवढं कार तुमची हलकी होते. कारण आता इलॉन मस्कनी तर पूर्णपणे टेस्ला जी गाडी आहे ती पूर्णपणे ॲल्युमिनियम बनवण्याचा मानस घेतला आणि त्यांनी बनवली सुद्धा. असे संशोधन भारतात जास्तीत जास्त व्हावेत, त्यासाठी काहीतरी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून मी सुरुवात केली. फाउंड्री असं क्षेत्र आहे, पिंपरी चिंचवड भाग आहे, यामध्ये बरेचसे उद्योजक पण असतील. फाउंड्री हे असं एक क्षेत्र आहे की जरा बाहेर बसा, पुन्हा नंतर बोलवतो. कारण लोकांना काही महत्त्वाचं नाही, ते धुळीमधनं काळं होऊन वगैरे आलेला माणूस असतो आणि सहसा स्मॉल टू मीडियम साईजच्या आपल्या छोट्या छोट्या कंपन्या काढलेली लोक असतात. ह्या फाउंड्री वर्ल्डला सुद्धा एक उच्चांक, एक चांगला दर्जा देण्याचं काम मी मागच्या 10 वर्षामध्ये केलं. याचाही एक आनंद वाटतो. त्यामुळे ॲल्युमिनियममध्ये तर काम केलंच आणि अशी काही प्रोडक्ट भारतामध्ये बनवली जी यापूर्वी भारतामध्ये बनत नव्हती, म्हणून एक ॲल्युमिनियम मॅन म्हणून एक त्याचा चांगलं प्रसिद्धी झाली. वा वा, त्याच्याबद्दल मनापासून अभिनंदन. धन्यवाद. मगाशी आपण माननीय पंतप्रधान साहेबांचा उल्लेख केला, तर त्यांच्याबरोबर बजेट पूर्व परिषदेत सहभागी होताना तुम्ही कोणते उद्योग संबंधित मुद्दे मांडले? खरं तर ही माझ्यासाठी सुवर्ण संधी आणि पहिल्यांदाच माननीय पंतप्रधानांना जवळून भेटण्याचा आणि एक 2 ते 3 तास आम्ही एकत्र बसलेलो होतो. एक 30 युवा उद्योजक हे बोलवले जातात नीती आयोगच्या प्लॅटफॉर्मवर आणि तत्कालीन नीती आयोगचे व्हाईस चेअरमन राजीव कुमार यांना मी नक्कीच धन्यवाद देतो. त्यांच्यामुळे या कार्यक्रमाला मला बोलवलं गेलं. त्यांनी माझ्यामध्ये काहीतरी पाहिलं आणि ही एक संधी आली. त्यामध्ये मी 3 मुद्दे मांडले होते. त्यापैकी एक मुद्दा महत्त्वाचा सांगतो, ते म्हणजे डिसेंट्रलायझेशन ऑफ इंडस्ट्री. उद्योगाचं विकेंद्रीकरण व्हावं, कारण उद्योग हा पुणे आणि मुंबई अशा मेट्रो शहरामध्येच न राहता, आम्ही जेव्हा BMW मध्ये मी जेव्हा काम करत होतो, आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल, कधीतरी तुम्हाला जर्मनीला जाऊया आपण, तुम्हाला BMWच्या प्लांटमध्ये घेऊन जातो. तुम्ही नेलं तर येतो. नक्की 100% नेणार. एकदा शब्द दिला की मी पक्का पाळतो. तुम्ही तयारीत राहा, पुढच्या वेळेस कॉल येईल. तर BMW म्हटलं की आपल्याला म्युनिक आठवतं. म्युनिकमधलं म्युझियममध्ये BMW कार बनली जात नाही. BMWच्या इंजिन ब्लॉकची कास्टिंग लांडसूट सारख्या छोट्याशा शहरामध्ये, जे आमच्या साईजमध्ये म्हटलं तर शिरूर, परळी वैद्यनाथ, मी जिथून येतो अशा तालुका प्लेसमध्ये बनवलं जातं. तर त्यापेक्षा छोट्याशा गावामध्ये, म्हणजे ज्यांची लोकसंख्या 5000 आहे अशा डिंगोलफिंगमध्ये, डिंगोलफिंगन नावाचं शहर नाही, खेड आहे, तिथे त्याचं चॅसिस बनवलं जातं आणि शेवटी म्युनिकमध्ये त्याची असेंब्ली करून कार बनवली जाते. तर हे जर विदेशामध्ये होऊ शकत असेल तर माननीय पंतप्रधान जी, भारत में उद्योग का विकेंद्रीकरण कब होगा, हे सरळ प्रश्न त्यांच्या डोळ्यात डोळे घालून मी बोललो होतो. आणि मला असं वाटतं की जैसे बोले तैसे चाले, यामध्ये आपणच पुढे गेलं पाहिजे. म्हणून मी माझा दुसरा प्लांट एका ग्रामीण भागामध्ये, सुप्यामध्ये 500 कोटीची इन्व्हेस्टमेंट आणि आजच्या प्लांटच्या चौपटीने मोठा प्लांट हा ग्रामीण भागामध्ये घातला. आणि त्यामुळेच त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पण उद्घाटन करताना सांगितलं की हा औद्योगिक इतिहासाचा उत्सव आहे, कारण उद्योगाचं खरं विकेंद्रीकरण तौराल इंडियामुळे झालं. वा वा, त्याबद्दल मनापासून अभिनंदन. कारण मला असं नेहमी वाटतं की ग्रामीण भागामध्ये आज तुम्हाला महापौर साहेबांनी विनंती केली इथल्या वाचनालयाबद्दल, तर मला असं वाटतं की जसं आपल्या गावामध्ये एखादं मंदिर असतं, मंदिर उभं करायचं म्हणलं सगळे गावकरी एकत्र येतात, देणगी देतात, तिथं चांगलं मंदिर उभं करतात. तर ह्या मंदिरासारखे काही मंदिरं गावात हे महत्त्वाचेच आहेत.
एक म्हणजे वाचन मंदिर असावं, एक म्हणजे व्यायाम मंदिर असावं, एक म्हणजे उद्योग मंदिर असावं. त्यातून तरुणांना रोजगार मिळावा, त्यातून त्यांचं ज्ञान वाढावं आणि त्यांना जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. यासाठी जी धडपड करणारी माणसं आहेत त्यात तुम्ही आहात, याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच मनस्वी आनंद आहे. दुसरं, आता पुरस्कार आज मनीषाताईंनी तुम्हाला दिला, फेस ऑफ इन्स्पायरेशन. पुरस्कार आपल्याला मिळत राहतात, त्यावेळी एक आनंदाबरोबरच एक जबाबदारी वाढल्याची जाणीव आपल्याला नेहमी होत असते. तुम्हाला जर्मनीमध्ये फ्रँकफर्टमध्ये माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते बिझनेस आयकॉन ऑफ इंडिया हा पुरस्कार तुम्हाला मिळाला. त्या सन्मानाबद्दल तुम्हाला काय भावना आहे? हा फ्रँकफर्ट शहरातला पुरस्कार हा माझ्या अनेक पुरस्कारांमध्ये एक फार विशेष होता. कारण माननीय उद्योगमंत्री त्यांनी सुद्धा त्या पुरस्काराबद्दल सांगितलं होतं. त्याचाच एक थोडासा विस्तार मी करेल. कारण हा पुरस्कार अशा देशामध्ये आणि अशा शहरात मला मिळाला होता जिथे मी माझ्या शिक्षणाची, उच्च शिक्षणाची आणि नोकरीची, ट्रेनिंगची आणि कामगार म्हणून काम करण्याची सुद्धा सुरुवात तिथे केली होती. उच्च शिक्षण असताना सुद्धा मी कामगार म्हणून काम केलेलं 1 वर्ष. अशा देशामध्ये आणि अशा शहरामध्ये जिथून मी सुरुवात केली आखण, असं 200 किलोमीटरवर माझं विद्यापीठ होतं आणि त्याचबरोबर समोर बसलेली जी ते 400-500 मंडळी होती ती जर्मनीतल्या वेगवेगळ्या शहरातनं आलेली प्रोफेशनल्स, नवउद्योजक आणि स्टेजवर बसलेली जर्मन व्यावसायिक, त्याचबरोबर इंडो जर्मन चेंबरचे अध्यक्ष, अशी मंडळी होती. त्यामुळे हा पुरस्कार माझ्यापेक्षा उद्योगमंत्र्यांनी तोच सांगितला की माझ्यापेक्षा त्या पुढच्या भरत गीतेंसाठी होता जे परत भारतामध्ये येऊन असा उद्योग उभा करतील. त्यामुळे हा विशेष पुरस्कार माझ्यासाठी होता असं मला वाटतं. वा, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपल्याकडनं उच्च शिक्षित होऊन परदेशात नोकरी करणारे बहुसंख्य लोक आहेत, पण परत आपल्या देशात यावं, आपल्या ग्रामीण भागात यावं आणि तिथला विकास साधावा, हा विचार सगळ्यात महत्त्वाचा आहे. तौरल इंडिया कंपनीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तुम्ही कोणती दूरदृष्टी आणि धोरणं अवलंबली, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. याच्यामध्ये मला थोडा एक सेकंद पण विचार करण्याची गरज नाही. कारण माझे 2च धोरणं आहेत त्याच्यामध्ये, जी मी जर्मनी आणि भारतीय संस्कृतीतनं शिकली. ती म्हणजे गुणवत्ता आणि नीतिमत्ता. हे 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत कुठलाही उद्योग उभा करण्यासाठी. आज इथे शाळेतले पण विद्यार्थी आहेत, त्यांना पण मला सांगावं वाटतं की क्वालिटी ओरिएंटेड प्रोडक्ट आणि दुसरं म्हणजे बिझनेस इथिक्स, या 2 गोष्टीवर तुम्ही जर काम केलं तर आप लंबी रेस के घोड़े हो जाओगे. अगर आप क्वालिटी पे कॉम्प्रोमाइज़ करोगे, आप इथिक्स पे कॉम्प्रोमाइज़ करोगे, तो आप थोड़ी देर तो चल पाओगे, वो भी स्पीड से चल पाओगे. 240च्या स्पीडने पळू शकाल, पण ती गाडी एवढी बंद पडेल की पुन्हा नंतर परत कधी पेटणार नाही. हो, आणि आपल्याकडे चायनीजच्या गाड्या बघून तसं वाटतं. म्हणजे मी स्ट्रगलर असताना चायनीजच्या गाडीवर खायचं होतं, लंगफंग सूप असं मिळायचं. म्हणलं हे लंगफंग सूप चीनमध्ये मिळत असेल का, असा मला पडलेला प्रश्न. किंवा चायनीज भेळ, म्हणलं चायनातल्या एखाद्या माणसाला मागितली चायनीज भेळ द्याता का, तर तो काय म्हणेल आपल्याला, असं वाटत राहतं. पण तुम्ही हा जो मुद्दा सांगितला, क्वालिटी ही तुम्हाला मोठं बनवते आणि त्यामधलं सातत्य, त्यामधलं सतत यशस्वी राहणं, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही मेक इन इंडियाचा भाग आहात. तुम्ही मगाशी जसं आम्हाला सांगितलं त्यावरून आमच्या लक्षात आलं, मेक इन इंडिया या मोहिमेबद्दल तुमचं काय मत आहे, तुमचं काय धोरण, तुम्ही काय विचार करता? मला बरेचशा वेळा मेक इन इंडियाबद्दल बरेचसे गैरसमज असतील, पण मी एक ठाम मताचा आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया ही संकल्पना फक्त संकल्पना म्हणून काढली नाही, तर भारताला पूर्णपणे स्वावलंबित करायचंय याचा हा मार्ग आहे, याचा हा प्रवास आहे. तर यामध्ये बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की मला काहीतरी इन्सेंटिव्ह भेटतील, मेक इन इंडिया म्हटलं की काहीतरी आपल्याला घरी बसून बँकेचे कुठले तरी सबसिडी मिळतील, पण असं काही नाही आहे. मेक इन इंडिया हे इमोशन आहे. जसं की त्यांनी मेक इन इंडिया हा शब्द वापरला,
मेड इन इंडिया वापरला नाही, कारण मेड इन इंडियाचं काही प्रोडक्ट असं विदेशामध्ये गाजलंच नव्हतं त्या काळामध्ये. मेक इन इंडियापासून मला असं वाटतं आज 11 वर्ष ते 12 वर्ष झालं. तवराल इंडिया ही त्याच काळात सुरू झालेली कंपनी आहे. तर आज तुम्ही पाहिलं तर आमचे एक 5-6 प्रोडक्ट तर मेड इन इंडियाहून रशियाला आणि जर्मनीला जायला लागली आहे. वा वा. याचा अर्थ जी संकल्पना नरेंद्र मोदींनी काढलेली होती की भारतामधलं मेकचं पास्ट व्हावा आणि मेड व्हावा, हे काम नक्कीच झालेलं आहे. कारण त्यांच्या त्या मेक इन इंडियाच्या इनिशिएटिव्हच्या मागे आणि बॅकग्राऊंडमध्ये स्कीम आहेत ज्या काम करत आहेत. जसं त्यांनी सांगितलेलं आहे की डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण पुढे जायचं आहे, भारतामध्येच डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग झालं पाहिजे. किंबहुना 30,000 कोटीचं आपण आता एक्सपोर्ट केलं भारताने. म्हणजे भारत तर स्वावलंबत झालाच, पण भारताने एक्सपोर्ट पण डिफेन्समध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे बऱ्याचशा उद्योगांना आणि बऱ्याचशा शासन ज्या आपल्या नॅशनल PSU वगैरे आहेत, त्याचबरोबर प्रायव्हेट कंपन्यांना कंपल्शन केलेलं आहे की तुमचा माल जो आहे, जर तुमचं प्रोडक्ट बनवायचं असेल तर त्यामध्ये 30 ते 50% भारतीय माल असला पाहिजे. त्यामुळेच ह्या MSMEंना, त्याचमुळे छोट्या उद्योजकांना हा न कळत मदत होते या वा. प्रकल्पात. आणि ती महत्वाची आहे, कारण छोटे छोटे उद्योजक उभे राहिले तर गावागावामध्ये एक तर रोजगार उपलब्ध होईल आणि तरुणांच्या हाताला काम मिळेल, आणि जी श्रमशक्ती गरजेची आहे समाजासाठी आणि देशाची, ती मोठ्या प्रमाणात कार्यरत होईल असा विश्वास या निमित्ताने वाटतो. महत्त्वाचं, COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सवर काम करताना तुम्हाला कोणते महत्त्वाचे अनुभव आले? COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हटलं की माझ्या पुढे फक्त एकच आध्यात्मिक स्थळ असं मला वाटतं. कारण जेव्हाही आम्ही त्या भूमीवर, त्या जमिनीवर जातो, तेव्हा एक अंगामध्ये एक वेगळीच एनर्जी, एक उत्स्फूर्तता येते. कारण या आध्यात्मिक भूमीने फक्त इंजिनियर नाही घडवले, तर आमच्यामधले लीडर घडवले. मी जेव्हा 2000च्या जवळपास 1999 ते 2000 मध्ये या कॉलेजला आलो, तेव्हा मला मराठवाड्याची यायला जायला आपली भाषा, आता तुम्ही तर आलेलेच आहेत मराठवाड्यातनं, काय करायला तर कशाला तुम्ही त्याच्यावर अभिनय केला आणि अभिनयातनं तुम्ही उच्चांक गाठला त्या भाषेवर सुद्धा. त्याच्याबद्दल तुमचेही अभिनंदन करायला पाहिजे. तर या भाषेचा मात्र आपल्याला कुठेतरी असं वाटायचं की अरे आपल्याला पुणेरी भाषा येत नाही. कारण या कॉलेजमध्ये मी त्याला राजकारण म्हणणार नाही, पण एक हेल्दी कॉम्पिटिशन नेहमीच असायची. स्थानिक वर्सेस बाहेरून आलेले विद्यार्थी. बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रांतवाद, तू विदर्भाचा, तू मराठवाड्याचा, या सर्वांमधनं शेवटच्या वर्षी जवळपास 90% मतदान घेऊन जनरल इलेक्शनमध्ये मी निवडून आलो. या कॉलेजपासून एक लीडरशिपची सुरुवात झाली आणि नंतर जर्मनीला गेलो, लुप्त झालो एक 10-12 वर्ष, 15 वर्ष, आणि त्यानंतर 2020 मध्ये परत एकदा संधी आली. माजी विद्यार्थी संघटनेचं इलेक्शन आलं आणि त्यामध्ये 2020 मध्ये आणि कन्झिक्युटिव्ह नंतर त्रैवार्षिक निवडणूक असते 2023 मध्ये 2 वेळा निवडून येऊन आता जवळपास 5व्या वर्षाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. तुम्ही मगाशी उदाहरण दिलं तसं अनेक नवीन उपक्रम सुरू केले, ज्याला आपण अनसंग हिरो म्हणतो, जे कधी कॅम्पसवर आलेच नव्हते. असे आमचे गौर गोपालदास कधी इंजिनियर कुणाला वाटायचे नाही, त्यांना परत कॅम्पसवर आणलं, त्यांना आउटस्टँडिंग ॲल्युमनाय पुरस्कार दिला. जाता जाता झोळीमध्ये काहीतरी 50, 100, 200 रुपये टाकता टाकता आमच्या आशिष आचलेरकरनी 8 करोड म्हणजे $1 मिलियन ची एक हाती एंडावमेंट दिली. आणि त्यातूनच आज 100 विद्यार्थी, कारण मी ज्या शाळेतनं आलो, मी जिथून आलो तिथे माझ्या शिक्षकांनी माझा बुद्ध्यांक पाहिला, माझी श्रीमंती किंवा गरिबी पाहिली नाही. तसंच COEP मध्ये ॲडमिशन घेताना कुणी भांडे घासणाऱ्या आईचा मुलगा असतो, तर पंक्चर काढणाऱ्या बापाचा मुलगा किंवा मुलगी असते. अशा 100 विद्यार्थ्यांना प्रति 1 लाख रुपये आम्ही दरवर्षी देऊन 100 विद्यार्थ्यांचं आम्ही त्यांचं पालकत्व घेतो. आपण समाजाचं देणं लागतो, याला उत्तर किती साध्या पद्धतीनं आणि किती चांगल्या पद्धतीनं मिळतं याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला. याच्यामध्ये एक, मी सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय, पण याच्यामध्ये काय असतं ना की जेव्हा तुम्ही
कृत्य करता आणि त्या प्रवासामध्ये पुढे येता, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं जे कार्य केलेलं असतं ना, त्याच्यामुळे त्याचा आवाज येतो. मला आपल्यासारखीच मुलाखत माझी ABP माझा कट्टावर राजीवजींनी घेतली होती, राजीव खांडेकरांनी. त्यावेळेस त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला होता की मागच्या काही 10 वर्षापासून तुम्ही भारतामध्ये आहात, पण कधी तुम्ही बीड जिल्ह्यालाही माहीत नसाल, कुणालाही माहीत नाहीत. आपण शांततेत काम केलं पाहिजे. ज्या दिवशी तुमचं काम सुरू असतं ना, त्या दिवशी बाहेर नाही, तर ज्या दिवशी तुमचं काम संपून कोणीतरी 2-4 प्रोडक्ट बाहेर आली तरच तुम्ही बाहेर आलं पाहिजे, असं मी मानणार आहे. वा वा. पण आता याला COEPच्या ह्याला धरूनच एक प्रश्न आहे. आता तुम्ही 2 वेळा निवडून आलात आणि असं म्हणताय, तर मग राजकारणात जाण्याचा विचार आहे का? त्या दृष्टीनं काही वाटचाल आहे का? म्हणजे हा प्रश्न पटकन मुलाखतकार विचारतातच बरं. मलाही विचारलाय म्हणून मी ह्यांना विचारला. हा प्रश्न माझ्यापेक्षा मला राजकारणात आणणारे आमचे गुरु जे आहेत देवेंजी, त्यांना विचारला पाहिजे कधी आणायचंय. बापरे, ते केव्हा सांगायचे? तसंच माझ्याकडनंही लवकर सांगण्यात नाही येणार. बर. पण म्हणजे ते आम्हाला तुम्ही एकदम पटलावर आला तेव्हाच कळेल की अर अशा पद्धतीनं होऊ शकतं, असा अंदाज आहे. बरं, त्यासाठी आधी शुभेच्छा देऊन ठेवतो. पुढं मागं झाले तर आपण गेलो तर आपल्याला पटकन वेळ मिळेल. आता माननीय मुख्यमंत्री साहेबांचं नाव आपण घेतलं तर त्यांनी आपल्याला महाराष्ट्राचे औद्योगिक राजदूत असं संबोधलं होतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आधीच दिलं की देवेंजींकडनं कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळणं फार अवघड असतं. तसंच देवेंद्र फडणवीस हे असे एक कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या तोंडातनं भरघोस प्रशंसा हा दुर्मिळ क्षण असतो. आणि हा दुर्मिळ क्षण माझ्याही जीवनामध्ये 11 वर्षानंतर आला. आणि मी त्यामध्ये मला असं वाटतं की मीही त्याच विचाराचा आहे. कारण आपण जेव्हा अल्पयशाला खूप स्तुती करतो त्याला पूर्ण विराम लागतो. त्यामुळे जेव्हा आपण काम करत असतो, छोट्या छोट्या घटनांना किंवा छोट्या छोट्या यशांना पाठीवर थाप खूप जोरात मारायची गरज नाही. याच्यामध्ये काही लोकांना विसंगती असेल, पण मला त्यामध्ये थोडासा माझा जर्मन विचार आहे. आमचे देवेंजी सुद्धा 6 महिने जर्मनीमध्ये बर्लिनमध्ये 6 महिने प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा कोर्स करून आलेले आहेत, त्यामुळे जर्मन पण बोलतात. तर त्यांची ही प्रशंसा 11 वर्षाच्या परिश्रमानंतर आलेली आहे. त्यांनी जे सांगितलं तेच रिपीट करतो. त्यांच्या भाषणामध्ये आहे, व्हिडिओ क्लिप्समध्ये आहे. हॅनोवरमध्ये 2015मध्ये आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा महाराष्ट्राच्या उद्योगासाठी धडपडीचा नेता आणि गुंतवणूक आणणारा तळमळीचा नेता म्हणून मी त्यांना ओळखलं. आणि तेव्हापासूनची त्यांची मैत्री तशीच कायम ठेवत 2 करार त्यांच्या शासनाबरोबर केले. 2016मध्ये BKCच्या ग्राउंडवर 150 कोटीचा MOU केला आणि 200 रोजगार निर्मिती. तो 2 वर्षामध्ये 350 कोटी आणले आणि जवळपास 800 ते 900 लोक आज ते काम करत आहेत. 2025मध्ये एकदम त्यांनीच हा शब्द वापरला, लाइटनिंग स्पीडमध्ये डावोसमध्ये MOU केला, जो 2026च्या जानेवारीमध्ये पूर्णत्वाकडे आणला आणि 500 कोटीची गुंतवणूक सुप्यामध्ये आणली. हे सगळं काम केलंच. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आपल्या ह्या राज्यामध्ये जर्मनीमधनं उद्योग यावे म्हणून जवळपास 5 ते 10 हजार कोटीचे वेगवेगळे उद्योग आणण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाकडे त्यांना खाली त्यांच्या नेतृत्वामध्ये काही मदत करून काही कंपन्या फक्त कमिटमेंटपर्यंत न ठेवता त्यांना कम्प्लिशनपर्यंत आणलं. त्यामुळे सहजच त्यांच्या तोंडातनं उद्योगाचा राजदूत हा शब्द निघून गेला आणि तो माझ्यासाठी एक फार मोठी शाबासकी आहे. त्यानंतर आमचं 2-3 वेळा गप्पा झाल्या, बोलणं झालं आणि त्याच्यावर सविस्तर आम्ही बोललो सुद्धा. पण खूप आनंद वाटला की 11 वर्षाच्या मेहनतीसाठी आणि देवेंजींच्या प्रभावशालीतेखालीच मी ह्या देशामध्ये परत आलो. 2015ला आमचं भरपूर गप्पा झाल्या. अवघ्या 6 महिन्याचे मुख्यमंत्री होते ते त्यावेळी. हॅनोवरमध्ये एक आंतरराष्ट्रीय व्यापाराचं प्रदर्शन असते, तिथे माझी त्यांची ओळख झाली होती. वा. पण मग महाराष्ट्राचं जे ध्येय आहे 1 ट्रिलियन इकॉनॉमी, हे साध्य होईल का आणि कधी होईल असं तुम्हाला वाटतं?
अवघड आहे, असं एवढं सोपं नाही आहे. कारण यामध्ये मी उत्तर उद्योगासारखं देईल, राजकारणासारखं नाही देणार. कारण 500 कोटी 530 ट्रिलियनवर आहोत. 1000 ट्रिलियनवर पोहोचायचं आहे, जवळपास दुपटीने वाढायचं आहे. आजही आपला जर CAGR जर बघितला, म्हणजे कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ जर पाहिली, तर ती 22% आहे. ही ग्रोथ जी आहे ती 40% आली तरच 2030 पर्यंत आपण 1 ट्रिलियनमध्ये येऊ. नाहीतर आपल्याला 2035 वगैरे तरी बघावे लागतील. इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्या सगळ्या गोष्टी ते करतच आहेत. त्यामुळे उद्योग आणखी जास्त वेगाने जर भारतात आले आणि ओघांनी महाराष्ट्रात आले तर हे नक्की होऊ शकेल. बरोबर आहे. पण आता मध्येच आमच्यासारख्यांना प्रश्न पडतो की हे मध्य पूर्वेतलं जे युद्ध सुरू झालंय त्यामुळे मग त्या इकॉनॉमीवर परिणाम होऊ शकतो का, आणि तो त्यामुळे अजून ती आपलं स्वप्न लांबू शकतं का? नक्कीच होऊ शकतो. कसं आहे, आज जग जे आहे ना, लवकर न उलगडणारा प्रश्न झालेला आहे. जगाचे जे काही पूर्णपणे सूत्र हालतायत त्यामध्ये काही सांगता येत नाही कधी कुठे काय होईल. पण आज तरी नक्कीच मिडल ईस्टच्या युद्धाचा उद्योगावर परिणाम होतोय. पण चायनाचा कोविडचा परिणाम कसा झाला तर तो पॉझिटिव्ह झाला. लॉंग टर्ममध्ये तो कसा राज्यकर्ते आपले फिरवतील त्यावर हे अवलंबून आहे. कारण कोविड नंतर China+1 पॉलिसी आली आणि त्यामुळे भारताचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मात्र बूममध्ये आलं. आणि मला असं वाटतं आमच्या कंपनीलाही त्याचा चांगला फायदा झाला. म्हणजे संकटामध्ये संधी शोधून आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवून आपण यशस्वी होऊ शकतो असं म्हणता येऊ शकतं. वा. एक अजून प्रश्न, महाराष्ट्रातील इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्री डेव्हलपमेंटमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अतिउत्तम नेतृत्व आहे असं मला वाटतं. कारण पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कुठेही उणीव राहणार नाही असंच मला त्यांच्या नेतृत्वातनं दिसतं. कारण ज्या स्पीडनी ते सध्या रोड, शक्तीपीठ असेल, समृद्धी महामार्ग असेल, विमानतळ असतील, रेल्वे स्टेशन असतील, ही जर वाढली तर नक्कीच उद्योगाला पण चाल मिळेल आणि आपण उद्योगाचं विकेंद्रीकरण जे म्हटलं ते खेड्यापर्यंत उद्योग पोहोचेल. वा. म्हणजे एका अवघड विषयाला आपण सोप्या पद्धतीनं आज समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. मनीषाताईंनी ही जबाबदारी दिली. पण मी एक प्रेक्षकांना, ऐकणाऱ्या श्रोत्यांना विचारू इच्छितो की तुम्हाला काही प्रश्न पडला असेल का? एखाद्याला काही प्रश्न विचारायचा असेल गीते साहेबांना तर तुम्ही विचारू शकता. कुणाला आहे का प्रश्न असा? हां, विचारा. त्यांना माईक लागेल. ती पिंपरी चिंचवडची आहेत सजग नागरिक. ते म्हणले आधी माईक द्या मग विचारतो. कुणी आहे का आपल्याकडे स्वयंसेवक किंवा असं? आमच्याकडनंच घेऊन जायचं आहे. ह्यांनी तर मानच केली ह्यांचाच घ्या म्हणून. बरं, नाही तुम्ही उत्तर तुम्ही देणार आहेत म्हणून आपलं. हॅलो, गीते साहेब आणि मकरंद सर, नमस्कार आपल्याला. गीते सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. ॲल्युमिनियमचा खरा गुणधर्म असा आहे की तो वजन कमी करतो. एक गाडी आहे 4 लोकांना घेऊन जाणारी, त्याचं वजन 2.5 टन असतं. पण तीच गाडी ॲल्युमिनियममध्ये केली तरी 700 किलोत होते. भावेश अग्रवाल ह्या माणसानं टेस्लाच्या गाडीचं कॉपी करण्याचा, गिगा कास्टिंग्स वापरण्याचा प्रयत्न केला. त्या प्रकल्पात मी पण बऱ्यापैकी काम केलेलं आहे. कदाचित माझी काही मदत झाली तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. पण भारतामध्ये सगळ्यात जास्त टर्नओव्हर आहे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये. जर आपण ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये जर गिगा कास्टिंग आणू शकलो तर पेंट शॉपला 400 कोटी लागतात, प्रेस शॉपला 400 कोटी लागतात आणि असेंब्ली शॉपला 400 कोटी लागतात. म्हणजे एक गाडी साधारण 1000 गाड्या बनवायच्या म्हटलं तर 1200 कोटीची इन्व्हेस्टमेंट लागते. हेच गिगा कास्टिंग जर केलं तर पेंट शॉप लागत नाही, असेंब्ली शॉप लागत नाही. मशिनिंग केलं तर ते होऊ शकतं. तर हा झाला एक भाग ऑटोमोबाईल. सिमिलरली डिफेन्समध्ये पण आपण जर वजन कमी केलं, एक्झाम्पल एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आणि डिफेन्सचे रणगाडी आहेत किंवा तोफा कॅरी करणाऱ्या इक्विपमेंट्स आहेत, अशा ठिकाणी जर ॲनॉलॉजिकल इम्प्लिमेंटेशन आपण करू शकलो तर आपण
आपल्या देशाला खूप लवकर पुढे नेऊ शकू आणि ह्याचा बराच उपयोग होईल असं मला वाटतं. मला प्रश्न विचारायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मला असं वाटतं की तुमचा प्रश्न हेच उत्तर होतं, पण तरी त्याला मी थोडंसं पुढे त्याचा सविस्तर चर्चा करतो. भारतामध्ये R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा फार कमी खर्च बजेटमधला होतो. आपण R&D जास्त करतच नाही ना. जे युरोपने दिलेलं आहे तेच इथे आपण जशाला तसं हे करतो. त्यांनी जर ॲल्युमिनियमचा पार्ट रणगाड्यात दिलेला असेल तरच आपण तो लावतो. आता मात्र ती परिस्थिती बदललेली आहे, कारण आमच्या आवडत्या सिने अभिनेत्याचं दे धक्कामधलं कार्बोरेटरचा संशोधन हे शेवटपर्यंत एक त्याचं म्हणजे रहस्यच होतं की काय करतायत साहेब तिकडे पाठीमागे जाऊन जाऊन. आपलं बैलगाडी ते धक्का देत राहतात ऑटो रिक्षाला, पण काय ते कार्बोरेटरचं काय करत होते ते आम्हाला पुन्हा नंतर सांगा तुम्ही थोडंसं. पण तसं संशोधन जास्तीत जास्त झालं पाहिजे. एका कोल्हापूरसारख्या एका छोट्याशा खेड्यामध्ये बसून जर असा एक मुलगा, त्या म्हणजे पिक्चरमधला जो काही किरदार होता त्यांनी जर बनवला असेल, असे संशोधन जास्तीत जास्त झाले पाहिजेत ज्याच्यामध्ये त्यांनी ॲल्युमिनियमचा वापर केला पाहिजे. जर तो संशोधन करतोय डिझायनिंगमध्ये जर ॲल्युमिनियम घालत असेल तरच ॲल्युमिनियमचा प्रसार वाढेल. नमस्कार गीते सर आणि मकरंदजी. नमस्कार. मला एक गीते सरांना प्रश्न विचारायचा आहे की आपल्याचा हा काही प्रवास आहे, आम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे. तर कुठलाही प्रवास आता जो आपण एक 15 मिनिटं 20 मिनिट जी काय मुलाखत आहे ह्यातनं जो ऐकला आहे का हा सहजासहजीचा प्रवास नाही, ह्याला खूप काळ तुम्हाला द्यावा लागलेला आहे. आणि हे करत असताना प्रचंड अनुभव तुमच्यासोबत असेल त्याचे. असा एखादा अनुभव तुम्ही शेअर करू शकता का? आपण आपल्या मराठवाड्यात बोलतो, मी मराठवाड्याचाच आहे, अंबेजोगाईचा. आपल्या बुडाला आग लागते तेव्हा आपण पळतो, अशी काही घटना आहे का जी माझ्या बुडाला आग लागून आपण ते प्रेरित होऊन पुढे जाण्याचा आपण ध्येय गाठतो? अशी काही घटना अनुभव असेल तर सर्वांसाठी प्रेरित होण्यासाठी अशी काही घटना सांगू इच्छित असाल तर प्लीज. मी या विचाराचा आहे की बुडाखाली आग लागल्याशिवाय माणूस पळत नाही, तर मी आग विझूच देत नाही. टॉवरॉल इंडिया हे चाकणमध्ये पूर्ण झालं तर नवीन त्याचं आव्हान घेतलं म्हणजे सुप्यामध्ये. आता सुप्यामध्ये काम करणं म्हणजे सकाळी आल्याबरोबर मयत झाली का लग्न होतं, 9च्या ऐवजी 10ला आलोत, हे सगळं होणार आहे. चाकणमध्ये जर्मन प्रिसिजन आणलं, पण ते सुप्यामध्ये आणण्यासाठी नवीन आव्हान घेतलं. हे एक मी सांगू इच्छितो. आणि दुसरं एक छोटंसं उदाहरण सांगतो. जेव्हा ह्या प्रवासामध्ये मी विचार केला की आता मला वापस यायचं आहे आणि भारतासाठी काही करायचं आहे, तर अनेक विमानतळावर, रेल्वे स्टेशनवर भारतातून येणारे उद्योजक त्यांची वाट पाहायचो. त्यावेळी काही स्मार्टफोन आणि एवढे काही मेसेज वगैरे नसायचे. फोनसुद्धा एवढे महाग असायचे की फोन कोणी घेऊन यायचं नाही, लँडलाईनवरचाच वापर व्हायचा. म्हणजे तसा काही एवढा वाईट काळ नव्हता, पण फार जास्त महाग असल्यामुळे कमी वापर व्हायचा. त्यामुळे कुणी माणूस येणार आहे हे ईमेलवर कळालं तर त्या विमानतळावर, फ्रँकफर्टवर, स्टुटगार्टवर जाऊन बसायचो. काही लोक भेटायची, काही लोक भेटायची नाही. त्यावेळीच मात्र ठरवलं की आपण जर काही उद्योजक झालो तर नक्कीच आपण आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू. त्याचाच एक अनुभव म्हणून आजचा हा कार्यक्रम मी घेतलेला आहे. नक्कीच आपल्या प्रवासातनं दुसरे प्रेरित होतील त्यासाठी आपण काम करत राहू. आणि एखाद्याने जरी तुम्हाला चुकली देऊन जरी विमानतळावर भेटलं नाही तर तुम्ही भरत गीते घडाल. नमस्कार सर. मकरंद सर नमस्कार. गीते सर नमस्कार. मी अभिजित काला, गेवराई, बीड जिल्ह्याहून आहे. सर माझा प्रश्न असा आहे की ॲल्युमिनियमचं बरंच इंडस्ट्रीमधून स्क्रॅप निघतं, त्या स्क्रॅपपासून नवीन उद्योजकाने काय बनवायला पाहिजे, या नवीन स्टार्टअपनी काय प्रेरणा घ्यायला पाहिजे? आता सध्या स्क्रॅपचं तर नावच काढू नका, कारण आता स्क्रॅप येणंच बंद आहे सध्या मिडल ईस्टच्या युद्धामुळे. त्यामुळे ॲल्युमिनियमच्या जी रिसायकलिंगच्या प्राईज आहेत आणि तो चांगली संधी असेल की रिसायकलिंग करून तुम्ही इनगॉट बनवून ॲल्युमिनियम अलॉय बनवू शकता. आज जर मिडल ईस्टमधनं आपण येत नाही येते, कारण आता सध्या युद्धाची परिस्थिती आहे. पण हे का मिडल ईस्टला जातं? सगळ्यात जास्त तर कार आपल्याकडे आहेत. कारच्या व्हील ज्या आहेत त्या ॲल्युमिनियमच्या आहेत. आपण ती कार खराब झाली की कुठेतरी दुबईला पाठवून देतो आणि त्यांच्याकडे ते कारखाने आहेत आणि मग त्याच्यातनं ती तोडून फोडून आपल्याला परत ॲल्युमिनियम वेगळं सेग्रिगेशन करून पाठवतात. तर असे उद्योग मला नितीन गडकरी साहेब पण एकदा म्हटले होते स्टेजवर की तुम्ही ॲल्युमिनियम रिसायकलिंगमध्ये जा.
तर अनेक त्याच्यामध्ये आपल्याला संधी मिळू शकतात त्या उद्योगामध्ये. आता एक शेवटचा प्रश्न हा घेऊया. शेवटचं येस. नमस्कार सर, मकरंद सर नमस्कार, गीते सर नमस्कार. मी महेश देशमुख, बीड जिल्ह्याचा आहे, आष्टे तालुक्यातला. इथं कंपनीमध्ये काम करतो ॲज अ जनरल मॅनेजर. मला हे विचारायचं सर की आपण सतत म्हणत असतो की नोकऱ्या अवेलेबल नाही आहेत, पण अशी परिस्थिती आहे सध्या की नोकऱ्या अवेलेबल आहे, परंतु महाराष्ट्रीयन जे काही मुलं आहेत ते काम करू इच्छित नाही आहेत. म्हणजे माझा असा अनुभव आहे, मी जे काही हँडल करतो प्लांट, आणि त्यामुळे मग रोबोटिक लावण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही नोकऱ्यासाठी आव्हान करतो की नोकऱ्या आहेत आणि या, पण असे लोक येत नाहीत आपल्या महाराष्ट्रात. आणि ओरड मात्र होती की नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या नाहीत. तर हा माझा अनुभव आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण आम्ही आता मग लोक मिळत नाही म्हणून मग रोबोटिक इम्प्लिमेंटेशनला जातोय. धन्यवाद. त्याच्याबद्दल मी मगाशीच सांगितलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये, गावांमध्ये जसं देवाचं मंदिर असतं तसं व्यायाम मंदिर, वाचन मंदिर आणि ज्ञान मंदिर असं उभं करणं खूप गरजेचं आहे. त्यातून ती जाणीव आणि ते ज्ञान वाढलं की आपोआप मुलांमध्ये ती जागरूकता येईल. आणि हा प्रश्न मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने हे उत्तर आहे. भरतजींचं काही उत्तर असेल तर मी त्यांच्याकडेही देऊन. माझ्या मते त्यांचं जे प्रश्न आहे ना की काम लोक करत नाही म्हणून आपण ऑटोमेशनकडे जातोय, याच्यामध्ये असं काही एकदम त्याचं एकमेकांबरोबर रिलेशन नाही. ऑटोमेशन इज अ इन्व्हिटेबल प्रोसेस फॉर द एव्हरी इंडस्ट्री टुडे. वी हॅव टू गो फॉर ऑटोमेशन. फक्त माणसं नाही आहेत म्हणून नाही, ऑटोमेशनमध्ये जावंच लागेल, AI पकडावंच लागेल. लोकांचे असे गैरसमज आहेत, ऑटोमेशन झाल्यामुळे नोकऱ्या कमी होतील, AI आल्यामुळे कुठे कुणाला काही रोजगारच मिळणार नाही. असं होणार नाही ना. ऑटोमेशन जरी झालं तरी उलट तुमची मुलं, जी मुलं समजा कामगार म्हणून काम करत होते, कुठेतरी फेटलिंग करत होते, घासाघाशी करत होते, ते उद्या प्रोग्रामिंगमध्ये जातील ना. शिक्षण वाढेल. आणि हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, कारण देशाला जर खरंच 5 ट्रिलियन आणि महासत्ता बनायचा असेल तर आपल्याकडे स्किलिंग अँड ट्रेनिंग ह्या विषयावर फार भर द्यावा लागेल. फक्त IIT नाही बनवता ITI वर पण लक्ष द्यावं लागेल, तरच भारत घडेल. हां, आणि म्हणूनच मी ते ज्ञान मंदिर असा उल्लेख केला की स्किल सेंटर जर प्रत्येक ग्रामीण भागात उभं राहिलं तर त्यातून मुलं तयार होतील, असा एक आशावाद मी कलावंत म्हणून मानतो. बरं, एक महत्त्वाचा प्रश्न, राज्यसभा निवडणुकीपूर्वी समाज माध्यमांमध्ये चर्चा होती की राज्यसभेसाठी परळी आणि महाराष्ट्रातून देवेंद्रजींचे एक उद्योजक मित्र म्हणून कोणाला तरी संधी मिळेल. त्यामध्ये तुमचं नाव अग्रक्रमाने घेतलं जात होतं. तर तुमची वाटचाल त्या दृष्टीने आहे का? पहिले तर हा प्रश्न कुठून आला मला माहित नाही, पण मला तर मनीषाताईंनी दिलाय मला, माझ्या हातात कागद आहे. मला तर असा काही फोन आला नव्हता. हां. पण एवढं सांगेल की नक्कीच म्हणजे त्यांनी प्रश्न दिला आहे, त्या माध्यमामध्ये काम करतायत, आघाडीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचं काम आहे इथे. हा विषय कुठेतरी असा कुजबुजलेला होता, त्यामुळे कुठेतरी याची चर्चा होती. पण मी असा एक व्यक्ती आहे की आपण सरळ आपल्या मार्गावर काम करत राहणं गरजेचं आहे. पुढच्या काही काळामध्ये उद्योगाला धोरणात्मक पॉलिसी मेकिंग असेल, त्याचबरोबर 1 ट्रिलियन इकॉनॉमीचा रोडमॅप असेल, हे बनवण्यासाठी देवेंजींकडे भरपूर काम आहेत आणि त्याच्यामध्ये मला अनेक संधी ते देत आहेत. ते काम करत राहणं गरजेचं आहे. आत्ता सध्या तरी फॅक्टरी हेच माझं पार्लमेंट आणि संसद आहे असं मी समजतो. हां. हा प्रश्न मनीषाताई पत्रकार असल्यामुळे ती कुजबूज त्यांच्यापर्यंत जात असेल. पत्रकारांना बऱ्याच गोष्टी माहीत असतात म्हणून त्यांनी कदाचित तो दीर्घ असा मांडून दिलेला असेल. पण एक आता जाता जाता प्रश्न असा विचारतो, आजच्या तरुण पिढीला, विशेषतः उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांना तुम्ही कोणता महत्त्वाचा सल्ला द्याल? तसं आपण बोलता बोलता अनेक सल्ले दिले, पण शेवटचा एक सल्ला असा देईल की स्वप्न मोठी पहा, पण जमिनीवर पाय ठेवा. कारण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जेही इतिहासकार आणि लिजेंड बनले गेले, त्यांनी स्वप्न मोठी बनण्यासाठी किंवा साकारण्यासाठी जी जिद्द, चिकाटी आणि समर्पण दिलेलं आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण स्वप्न मोठी बघावीत, पण त्याबरोबर तेवढंच कष्टही करणं गरजेचं आहे आणि त्याचा मार्ग शोधणंही गरजेचं आहे. तो मार्ग तुम्हाला शोधायचा आहे असं मला वाटतं. वा, या अतिशय महत्त्वाच्या नोटवर
आपण हा मुलाखतीचा कार्यक्रम मी आवडता एक सेकंद घेऊ का तुमचा? हो अगदी. आता तुमचा दे धक्का वगैरे एवढं मी बारकाईने बघितलेला मूवी आहे, तर तुमच्या एखाद्या सिनेमामधला एखादा चांगला डायलॉग आम्हाला आता तुम्ही ऐकवावा असं मला वाटतं. नाही, ही काय होतंय आता, हा अडचणीचा प्रश्न असतो गीते साहेब, लक्षात ठेवा. मी नेहमी असं डायलॉग म्हणा असा आग्रह केला की एक तर ते आपण इतकं काहीतरी एखादा किस्सा सांगा. दे धक्का आम्ही एवढं सांगितलं तर त्याच्याबद्दल तरी. दे धक्कामध्ये एकदा असं होतं की ती जो आमचं टमटम होती ती सिद्धार्थ हायवेला चालवत होता सिद्धार्थ, आणि आम्ही कुटुंब बसलेलो असतो बाजूला, आणि तो हायवे मुंबई बेंगलोर हायवेवर ते चित्रीकरण चाललं होतं, आणि आम्ही आपलं हसत खेळत चित्रीकरण करणारे लोक. तर ती चाललं आणि उतार आला, आणि उतारावर सिद्धार्थच्या लक्षात आलं ह्याचा ब्रेकच लागत नाहीये. ते खरोखरचा किस्सा आहे. खरोखरचा किस्सा आहे. ब्रेकच लागत नाही म्हणल्यानंतर तो आधी म्हणला अरे ह्याचा ब्रेकच लागत नाहीये. मग माझ्या लक्षात गांभीर्य आलं, अरे म्हणला हा हायवे आहे, आपल्याला पूर्ण पिक्चर दाखवला पाहिजे ना प्रेक्षकांना, आधीच कस काय. आणि टमटमवाला जो होता तो असा मागा आमच्या झोपलेला होता त्या ह्याच्यात. त्याला मी म्हणला खरे ब्रेक लागत नाही टमटमचा. तो म्हणला शूटिंगमुळं मला गॅरेजला नेताच ही ना, म्हणला टमटम ब्रेक पॅड फेल झालंय. अरे म्हणलं आता काय करायचं, आता कशी थांबवायची गाडी. काही नाही म्हणला, थोडंसं पुढच्या पेट्रोल पंपावर घ्या म्हणला, तिथं बांधकाम चालू आहे, वाळूचा ढीग आहे त्याच्यात थांबवा म्हणला. आणि सिद्धार्थनी त्या पंपावर गाडी घेतली आणि त्या वाळूच्या ढिगावर थांबवली, आणि आम्हा सगळ्यांना खऱ्या अर्थाने घाम आला होता, मेकअप मननी दिलेला नव्हता. आणि म्हणलो अरे बाप. तर दे धक्का असाही आम्हाला अनुभवाला आला होता. त्याचं तुम्ही चित्रीकरणही केलं नंतर, तो किस्सा पण आहे त्याच्यामध्ये, ब्रेक फेल होतं वगैरे. हो, मग त्यातून ते सुचत जातं आणि काही काही. आणि डायलॉग बद्दल माझं नेहमी असं मत असतं की रस्त्याने आपल्याला जर डॉक्टर भेटले एखादे, तर आपण त्यांना म्हणतो का लगेच पॅन्ट खालून द्या बरं इंजेक्शन एक डॉक्टर साहेब. म्हणून मी सोपं काम केलं तुमचं, किस्सा सांगा म्हटलं. म्हणून मी आता किस्साही सांगितला. आणि या आनंदी हसत खेळत नोटवर ग्रामीण भागातून, म्हणजे ह्या मुलाखतीचं तात्पर्य एवढंच होतं की ग्रामीण भागातून सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याने अगदी मराठी भाषेतून शिक्षण जरी घेतलेलं असेल तरी त्याची उंची आणि त्याची झेप कुठपर्यंत जाऊ शकते याचं एक उदाहरण सर्व आजच्या तरुण पिढीला कळावं यासाठी हे मुलाखतीचं आयोजन होतं. मी याबद्दल, मला ही संधी दिली त्याबद्दल मी मनीषाताईचे मनापासून आभार मानतो. आणि आता कार्यक्रम निवेदिकाताई माझ्याकडं बघतायत, तर तुम्ही आवर्जून सूत्र पुढची घ्यावीत. आणि भरतजींना मनापासून सदिच्छा शुभेच्छा. केवळ उद्योगासाठी नाही तर समाजासाठी सुद्धा तुमचं तेवढंच मोलाचं योगदान ठरावं, आणि हे रिअल हिरो समाजासमोर जास्तीत जास्त यावेत अशा सदिच्छा आणि शुभेच्छांसहित इथे वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद मकरंद.